हमारे पास यहाँ पे शादियों का बाज़ार और जमातों का और सब कुछ मिलता है, फर्नीचर मिलता है। हमारे पास अच्छे से अच्छी क्वालिटी भी है और कम से कम क्वालिटी का रेंज भी है। फर्नीचर में हमारे पास 7,000 से चालू है, जो हम कम से कम रेंज में हमारे बीजापुर की जनता को देना चाहते हैं। और पूरे बीजापुर डिस्ट्रिक्ट से हमारे पास कस्टमर्स आते हैं और इंशाल्लाह आते रहेंगे। आप भी एक मर्तबा हमारे शॉप को ज़रूर विज़िट कीजिए। स्वागत है आपका बी न्यूज़ नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। कलबुर्गी महानगर पालिका पर उर्दू बोर्ड कन्नड़ा संगठनों का आक्रोश, माहौल गर्म। कलबुर्गी महानगर पालिका पर उर्दू भाषा का बोर्ड लगाने पर कन्नड़ा संगठनों, नवनिर्माण सेना के कार्यकर्ता और बीजेपी कारपोरेटरों ने आक्रोश जताते हुए कहा कि पालिका मेयर मल्लम्मा वड़केरी और उनके बेटे ने साजिश करके ये काम किया है। इन लोगों को फौरन गिरफ्तार करने और सहयोग देने वाले अधिकारियों पर कानूनी कार्रवाई करने का आग्रह किया। माहौल की गर्मी को देखते हुए बीजेपी के कुछ कारपोरेटरों सहित 12 लोगों को पुलिस हिरासत में ले चुकी है। मौके पर जिला एसपी एन शशि कुमार सहित अन्य पुलिस अधिकारी पहुंचे हैं। ಕನ್ನಡ ರಣ ಹೇಡಿಗಳಿಗೆ, ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮೇಲೆ ಉರ್ದು ಬಡ ಕಿಡುವ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳಿಗೆ ಸರ್ ಒಂದೇ ಫೈನಲ್. ಈಗ ಸರ್ ಬೋರ್ಡ್ ತೆಗಿಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಆರ್ಡರ್ ಕಾಪಿ ಅಂತ ಕರೆಕ್ಟ್ ಇತ್ತಲ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಬೋರ್ಡ್ ಕೂರಿಸ್ಬೇಕು ಸರ್. ಪರಿಶೀಲನೆ ಆಡ್ರಿ, ಸುಮ್ಮನೆ ಆಡ್ರಿಲ್ಲ ಹಾಕಿರಿ ಸರ್. शाहरुख खान पचास फोटो ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಇದಕ್ಕೆ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವೆಲ್ಲ ವಿರೋಧ ಬಿಜೆಪಿ ಎಲ್ಲ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರುಗಳು ಇದಕ್ಕೆ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್ಕಾರ ಈ ರೀತಿ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಲಿಕೆ ಮೇಯರ್ ಆಗಲಿ, ಕಮಿಷನರ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಅವರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು ಈ ರೀತಿ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಕಾನೂನು ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಎಚ್ಚರಿಕೆ उर्दू में नाम बोर्ड के ऊपर रखना करके चर्चा हुआ था। उसको हम कारपोरेशन में अनोनिमसली एक रेजोल्यूशन पास किए, सरकार का अनुमोदन लेके आप उसको डाल सकते हैं करके बोले, नाम डालने के लिए बोले। तो बाद में वो गवर्नमेंट को लिखे थे, गवर्नमेंट से आदेश आया कि हिंदी, कन्नड़ा और इंग्लिश में बोर्ड पे नाम रहना, दूसरे उर्दू में नहीं रहना करके बोले। तो बाद में वो बहुत सारे किरकिरी हो गए। किरकिरी होने के बाद गवर्नमेंट से स्पष्ट निर्देशन आने के बाद ही वो काम वहीं रुक गया था। तो अब क्या है, मेयर साहब के पुत्र माजी कारपोरेटर श्री गणेश वड़केरी और सब दूसरे लोग सब मिल के ये बोर्ड लगा करके रात में हमको पेपर पढ़ के मालूम पड़ा है। उसको हम खंडनीय है, हम धिक्कार बोलते हैं उसको।
और ये बोर्ड जब तक तब तक नहीं निकालते हैं जब तक हमारी संघर्ष जारी रहेगा। और एसपी साहब को, डिप्टी कमिश्नर को और आरसी को मैं यहाँ से विनती करता हूँ, ये बोर्ड को निकाल के फिर पहले जैसा बोर्ड बिठाना और सारे यहाँ कोई ऐसे क्लिष्टकर वातावरण नहीं निर्माण होना करके मैं आग्रह करता हूँ। विठल जाधव, महानगर पालिके का मैं कारपोरेटर हूँ और विरोध पक्ष नायक अपोजिशन लीडर। ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮೇಲೆ ಏನು ಉರ್ದು ಬೋರ್ಡ್ ಹಾಕುವ ಮೂಲಕ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನು ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನು ಅವಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆ ಖಂಡಿಸುತ್ತದೆ. ಇದರ ವಿರುದ್ಧ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಕೂಡ ಮಾಡುತ್ತೆ. ಯಾವ ರೀತಿ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಈ ನಾಮಫಲಕವನ್ನು ಹಾಕಿ ಮತ್ತು ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೂ ಏನು ಕಪ್ಪು ಮಸಿಯನ್ನು ಬಳಿದಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಇದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಕೂಡ ಆ ನಾಮಫಲಕವನ್ನು ಕಿತ್ತೆಸೆಯಬೇಕು ಅಂತ ಕರ್ನಾಟಕ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆ ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತದೆ. ಈ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅದನ್ನು ಏನು ಅವರು ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಏನು ತಗೊಂಡು ಅವ್ರು ಏನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ತೆಗಿಸ್ತಾರೆ, ಅದು ಯಾವುದೇ ಇವತ್ತಿನ ದಿವಸನೇ ಅವರು ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅದಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ ಕರ್ನಾಟಕ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆ ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತದೆ. ಮತ್ತು ಯಾವ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಅದನ್ನ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನು ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಆ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಏನು ಬೆಂಬಲ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲರನ್ನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ. ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಕಲಬುರಗಿ ನಗರ ಘಟಕ, ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ ಮತ್ತು ಇಡೀ ಕಲಬುರಗಿ ತಾಲೂಕಾ ಘಟಕದಿಂದ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆ ಹೋರಾಟಗಳು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಬಂದು ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ಇದು ತೆಗೆದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಮುಂದೆ ಒಂದು ದಿವಸ ಕಲಬುರಗಿ ಬಂದ್ ಮಾಡುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಇದೆ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಿದ್ದೇನೆ. ಆನಂದ್ ಪಾಳ್ಕೆ, ಕರ್ನಾಟಕ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।